हा चल प्रशासनाने व्यवस्थित डिस्ट्रॉय नाही केला त्यांच्या कायदेशीर गुन्हे दाखल जे दुपारी डम्पिंग ग्राउंडच्या ठिकाणी गुटखा पकडण्यात आलेला आहे। नागरिकांचा गोंधळ पाहायला मिळाला या ठिकाणी। विशेषतः कोणत्या कंपनीचा हा गुटखा आहे, कोणी या ठिकाणी आणलं होतं आणि या ठिकाणी काय चालू होतं। गुटखा माफिया गुटखा घेऊन जात होते तेव्हा या ठिकाणी पकडण्यात आले। हे दुपारपासूनच कारवाई झालेली आहे याच्यावर, म्हणजे गाडी पकडलेली आहे। परंतु आम्हाला आता माहीत पडलं, आम्हाला जसं माहीत पडलं तसं आम्ही इथं पोहोचलो। रईसबाईची एक सर्वात मोठी मागणी आहे की गुटखा बंद झाला पाहिजे भिवंडीमध्ये सर्व। तरी पण गाड्या चालू आहेत आणि याच्या मागे जे पण असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। नक्की हा जो प्रकार होता तो प्रकार नक्की काय, या ठिकाणी डिस्पोज करण्यासाठी आणलं तर डिस्पोज का करण्यात आला नाही आणि हे जे गुटखा माफिया जे ही गाडी घेऊन पळ काढण्याच्या तयारीत होते त्यांच्यावरती म्हणजे काय। डिस्पोज झालंच पाहिजे, त्याच्यावर केमिकल टाकून त्याला जाळण्यात यावं, परंतु असं झालं नाही। आणि काही लोक पाठीमागून येऊन गुटखा घेऊन जात होते अशी आम्हाला माहिती भेटली। त्यावेळेसच आम्ही तुरंत इथं आलो, इथं पाहणी केली सर्व। काही गोण्या त्या साईडला पडलेल्या होत्या, मग आम्ही जाऊन स्वतः तिथे जाऊन पाहणी केली। काही टेम्पो घेऊन देखील गेले। एक टेम्पो तिथे आहे, उभा आहे, भरलेला आहे, अर्धा भरलेला आहे, अर्धा खाली झालेला आहे। म्हणजे कोणाच्या संगनमताने होत आहे काय समज। आता जे पण असेल याच्या मागे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे।